नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये रमेश त्या माणसाला मारत असतो आणि म्हणतो, एवढी चांगली संधी होती पण तू घालवली. का घालवलीस? तो म्हणतो, त्यात आमची काय चुकी आहे? त्याच्या बायकोला एवढ्या लांबून टाचण्या दिसल्या, आता त्याला आम्ही काय करू शकतो? आणि दुसऱ्यांदा पण तिनेच सीडी आणली. आता रम्या त्याला खूप मारत असतो. तेवढ्यात चेंची येते आणि म्हणते, ए रामया, त्या बिचाराला कशापायी मारतोस रे? रमेश म्हणतो, एवढी चांगली संधी होती, यांनी घालवली आणि तुम्ही म्हणता याला कशाबाई मारता? ती पाठीमागे लपवलेली काठी काढत म्हणते, अरे मी म्हणते हाताने कशापाई मारतो, या काठीने मार. रमेश काठी घेतो आणि त्याला मारायला लागतो, पण तो पळून जातो. आता रमेश खाली काठी फेकतो आणि त्या माणसाकडे बघत असतो. तेवढ्यात चेंची काठी उचलते आणि रम्याला मारायला लागते. तो म्हणतो, मला कशापाई मारता? चेंची म्हणते, कशापाई मारते? तुला एक काम धड जमत नाही. इकडे चारू आणि अक्षरा रस्त्याने चाललेले असतात. चारू म्हणते, अक्षरा तुझी कमालच आहे बाई, तुला त्या टाचण्या दिसल्या काय? तू सीडी आणली काय? आणि अधिपतीला वाचवलं पण. अक्षरा म्हणते, आई त्यात काय एवढं? आता चारू हळूच विचारते, का गं अक्षरा, तुला टाचण्या दिसल्या कशा? अक्षरा सांगते, मला लांबून काहीतरी चमकल्यासारखं वाटलं, जवळ जाऊन बघते तर काय टाचण्या. तेवढ्यात माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली, नंतर नक्कीच काहीतरी होणार, म्हणून मी ओंकार भाऊजींना आधीच सीडी आणून ठेवायला सांगितली होती. चारू म्हणते, हो ते तर मला माहिती आहे. खरंच अक्षरा, किंचितही शंका नाही की अधिपतीला अगदी परफेक्ट जोडीदार मिळाली. पण हे बोलत असताना चारू मात्र भुवनेश्वरीसारखी बघते. चंची घरी येते आणि आदळापट करायला लागते. दुर्गी म्हणते, चंचे अगं काय येडी झालीस की काय? चंची म्हणते, मम्मी एक गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही. एवढा चांगला प्लॅन केला होता, तो पण फिसकटला. असं वाटलं होतं तो अधिपती काय आज राहत नाही, पण बघ ना त्याला काहीच झालं नाही. दुर्गी म्हणते, चंचे तुझं कसं आहे? तू अर्ध्या आळकुंडाने लगेच पिवळी होतीस. चंची म्हणते, मम्मी तू काय सांगते का मला? तू तर थायलंडला गेली ना, दोघंच होते, तू काहीच करू शकली नाही आणि तू मला आता अक्कल शिकवते. दुर्गी म्हणते, चंचे मी गेले ना, थोडं तरी काहीतरी झालं. अगं ती ना पायऱ्यावरून पडता पडता राहिली आणि मीच पडले, मीच थोबाडावर आपटले आणि हे बघ तुझं काहीच होत नाही, फक्त बोलायची कडी आणि बोलाचा भात. आणि चंचे आता जे आहे ना ते आहे, नाहीतर आपल्या कर्माने सगळं हातातून जायचं. आता फक्त शांत बसायचं. चंची म्हणते, मम्मी मी नाही शांत बसू शकत. दुर्गी म्हणते, चंचे आज जे काय घडलं ना त्यात हे लोकांना जरा जरी शंका आली ना तू ह्यामध्ये, तर आपली उचल बांगडी होईल आणि घराबाहेर फेकतील. आणि ती चारुलता बाई आहे ना, फक्त साधी दिसते, तेवढी साधी नाही आहे, पाताळयंत्री बाई आहे बघ. चंची म्हणते, तिच्यात काय दम आहे गं मला हाकलून द्यायला? दुर्गी म्हणते, चंचे अगं ती डबल पॅकेज आहे, ह्या घरची मालकीन आणि त्या चारुहातची बायको. आता मात्र ती असं काही बोलते की चंची घाबरते. अक्षरा शाळेसाठी आवरत असते. तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो, जरा बोलायचं होतं. अक्षरा म्हणते, हां बोला ना. तो तर काही नाही, तिथं लय लोक होते म्हणून आभार नाही मानता आले. अक्षरा म्हणते, आता हे काय नवीन आभार म्हणून मला पर्क करणार का? अधिपती म्हणतो, नाही असं पर्क नाही, पण जे मनात आलं ना, इकडून तिकडून शब्द आले आणि मास्तरीबाई समोर ठेवले. शेवटी मराठीची शिक्षिका, आपण त्यांच्यासमोर काय बोलणार? खरंच की आमच्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घातला, हे काय साधं काम नाही. अक्षरा म्हणते, हे बघा तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर मला चालणार आहे का? तुम्ही काय थँक्यू म्हणता मला? आपण थायलंडला असताना तुम्ही सावरलं की मला. तिकडे माझा तोल चालला होता, तुम्ही सावरलं. यावेळेस मी तुम्हाला सावरलं, त्यात काय एवढं? अधिपती म्हणतो, भारी गेले आपले 4 दिवस आणि मी तिकडून आल्यापासून एक शब्द धड बोललो नाही तुमच्याशी. माझी आपली उगाचच चिडचिड. सॉरी बरं का, खरंच सॉरी. अक्षर म्हणते, अहो तुम्ही का काळजी करता? आपण एवढी माणसं कामाला लावली. मी मॅडमला शोधण्याचा प्रयत्न करते, त्या सापडणारे नक्की सापडतील. अधिपती त्याचा आणि भुवनेश्वरीचा फोटो बघत म्हणतो, तेच मी स्वतःला सांगतो. अक्षर म्हणते, अधिपती तुम्ही अशा नका ना सोडू. आता अक्षरा खाली जाते. चारू म्हणते, हे घे अक्षराच्या. तुम्ही ते, अहो तुम्ही काय केला? धनाजी काका आहेत ना. चारू बोलते, अगं घरात बसून बसून खूप कंटाळा येतो, साधा चहा जरी केला ना तरी बरं वाटतं. तू चहा घे ना, बसून घे. आता दोघी बसतात. अक्षर म्हणते, लग्नाआधी ना आई माझ्यासाठी अशीच चहा आणायची. चारू म्हणते, मी तुझ्यासाठी गरम गरम थालीपीठ करू का?
लगेच घेऊन येते. अक्षरा म्हणते, आई तुम्ही बसा, काही करू नका. चारू म्हणते, अगं बसून मला खूप कंटाळा येतो. अक्षरा बोलते, आपली फॅक्टरी शाळा आहे, तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे तुम्ही जॉईन व्हा. अजून काही आवड असेल ती सांगा. चारू म्हणते, अक्षरा तू म्हणते ना ते सगळं बरोबर आहे, पण ह्या घरामध्ये मी अजून रुळी नाही आहे आणि या घराने पण अजून ॲक्सेप्ट नाही केलं. अक्षरा म्हणते, आई आणि समजावते. चारू म्हणते, ठीक आहे, अधिपतीचं आवरलं का, मी त्याच्यासाठी चहा आणते. अक्षरा बेडरूममध्ये लॅपटॉप बघत असते आणि तिला आठवतात तिने अधिपतीसोबत घालवलेले थायलंडचे क्षण आणि आजीचं बोलणं. आता नाही ह्या घरामध्ये लवकर पाळणा हलू द्या. अधिपती आवरत असतो आणि म्हणतो, ओ मास्तरीबाई निघतो बरं का. ती करते तो काय हो, फक्त काय झालं, तुम्ही गालातल्या गाल्यात एकट्याच हसत होत्या. अक्षरा म्हणते, निघालात का, मी नाश्ता घेऊन येते. तो नको, उशीर झाला. ती काय हो, तुमचं नेहमीचंच आणि माझं पण वाक्य, नाश्ता केल्याशिवाय कुठेही जायचं नाही. ती जायला लागते, पण अधिपती तिला जवळ ओढतो आणि म्हणतो, काय हो मास्तरीबाई, तुम्हाला थायलंडचं काय आठवलं. ती म्हणते, काही नाही हो, मला आजीचं बोलणं आठवलं. तो काय, ती सांगते, त्या नाही बोलल्या का घरात पाळणा हल्ला पाहिजे. ते आता शाळेचं प्रोजेक्ट बघत होते ना, छोटे छोटे मुलं, त्यामुळे आठवलं. तो का आजी काही बोलली का. ती नाही हो, त्या कशाला बोलतील. तो मग त्या चारू. ती काय अधिपती, त्या दिवशीच बोलल्या ना त्या, हवा तेवढा टाईम घ्या. तो नाही हो, जोपर्यंत आईसाहेब सापडत नाही ना तोपर्यंत माझ्या मनामध्ये काहीच येणार नाही. अक्षर म्हणते, ठीक आहे, आपण घेऊया थोडासा टाईम आणि काळजी नका करू, भुवनेश्वरी मॅडम सापडतील. अधिपती खाली जातो. चारू वाटच बघत असते. ती म्हणते, गुड मॉर्निंग, पण अधिपती इग्नोर करतो. ती म्हणते, अधिपती तुझ्यासाठी मी चहा केला, घे ना. पण तो काहीच बोलत नाही आणि निघून जातो. हे सगळं अक्षरा बघत असते. तिला खूप वाईट वाटतं. ती जवळ येऊन म्हणते, आई तुम्ही काळजी नका करू, अधिपतीला थोडा वेळ द्या. बरं चला, मी अधिपतीसाठी डबा तयार करते. पण तेवढ्यात तिला फुलपगारे सरांचा फोन येतो. ती बरंच काय बोलून म्हणते, आता फाईल शोधावी लागेल. ती निघून जाते. चारू म्हणते, अक्षरा तर गेली, आता डब्याचं काय, मी डबा करते आणि शाळेत घेऊन जाते. अक्षरा शाळेत पोचते. फुलपगारे सर म्हणतात, अक्षरा शाळेसाठी खूप मोठी स्कीम आली, पण थोडासा फंड लागेल आणि त्यासाठी भुवनेश्वरी मॅडमची गरज आहे. अक्षरा म्हणते, अगदी बरोबर. इकडे अधिपती काही माणसांवर खूप ओरडत असतो. तुम्हाला काय पैसे फुकट द्यायचे का, तुम्ही आईसाहेबांचा अजून काहीच पत्ता लावला नाही. आता तो एवढा भडकतो. ओंक्या त्या माणसांना म्हणतो, तुमच्याच्याने होत असेल ना तर करा. अधिपती म्हणतो, नाही तुम्ही राहू द्या, तुम्ही जा. ओंक्या मी पोलिसात फोन करतो. तो आता काही जात असतो. तेवढ्यात अक्षराचा फोन येतो. ती म्हणते, अधिपती शाळेसाठी काही फंड लागणार आहे. तो मास्तरीबाई, ह्या कामासाठी तुम्ही मला कशाला फोन करता. अहो शाळेच्या मालकीन तुम्ही पण आहात ना, आता इथून पुढे शाळेची जबाबदारी तुम्हीच घ्या. आता मालकीन म्हणून सगळं बघायला सुरुवात करा. ती अधिपती काय झालं तो त्या माणसांबद्दल सांगतो आणि म्हणतो, आता मी घरोघरी जाणार आणि स्वतः आईसाहेबांना शोधणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.